नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल। मित्रहो, नारी शक्ती ॲपवर हे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली होती, परंतु हे ॲप्स काही कारणास्तव आता चालू नाही, थोडंसं हँग होत आहे। त्यामुळं शासनाने वेबसाईट लॉन्च केलेली आहे, परंतु ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्या काहींचे फॉर्म सबमिट झालेले आहेत, पण काही महिलांच्या फॉर्मवर इन रिव्ह्यू असा मेसेज दाखवत आहे। मग अशा महिलांनी करावे काय? तर अशा महिलांनी घाबरण्याचे काही कारण नाही आहे। जी काही शासनाकडे कमिटी आहे ते ॲप्रूव्ह करण्यासाठी त्यांच्याकडं खूप सारे फॉर्म आलेले आहेत। काहींचे आधार नंबर लिंक नाही आहेत, काहींचे बँक अकाउंट आधार लिंक नाही आहेत, काहींचा आधार प्रॉब्लेम आहे, असे भरपूर कारणे आहेत। त्यामुळे हे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत। परंतु अशा महिलांनी काय करावं? तर थोडासा वेळ द्या। कालांतराने 4-5 दिवसानंतर सबमिटेड मेसेज येऊन जाईल। पण तरीही काही महिलांचे जर इन रिव्ह्यूमध्ये मेसेज असेल, त्यांनी नवीन वेबसाईट लॉन्च झालेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करावी। त्यामध्ये आपल्या नारी शक्ती ॲपमध्ये जाऊन स्क्रीनशॉट घ्यावा व हा स्क्रीनशॉट नवीन वेबसाईट दिली आहे त्यावर जाऊन तो स्क्रीनशॉट अप्लाय करावा आणि थोडासा टाईम द्यावा, कारण कोणत्याच महिलांना घाबरण्याचं कारण नाही। त्यांचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये गेला जरी असला तरी थोड्याच दिवसात तो सबमिट होणार आहे। त्यामुळं ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे।